भावानो, आता माझ्यापाशी एक स्टोरी आहे का. हा. ही स्टोरी पण रिअल आहे. हा, बोला की. आम्ही काय आलतं, आम्ही एका गावामध्ये गेलतो. त्याचं गावामध्ये एका दोस्ताचं हे होतं, एंगेजमेंट होतं. कोणत्या गावामध्ये? ते गाव कशाला पाहिजे, ते गाव आहे. गाव नाही तरी एंगेजमेंट कसं आहे गाव पाहिजे. म्हणजे त्यात पोचतो आम्ही त्या गावात. हा. त्या गावाचं नाव आहे आमच्या घरापाशीच आहे, एक 10 किलोमीटर लांब आहे. त्या गावामध्ये एंगेजमेंट होतं मित्राचं. तर एंगेजमेंट तो आम्हाला रात्री सांगितलं की बाबा नो, असा माझं एंगेजमेंट आहे उद्या, तर तुम्ही उद्या या. तर ठीक आहे म्हटलं, आम्ही पण बाबा खास मित्राचा एंगेजमेंट, तर आम्ही जाऊ म्हटलं. मग सकाळी आम्ही सगळेजण एका चौकामध्ये भेटलो. मग सगळेजण आम्ही किती 5 दोस्त होतं. मग 5 दिवसामध्ये 50-50 रुपये काढलं. चांगलंच एक गिफ्ट घेतलं. काय गिफ्ट काय घेतला? गिफ्ट तेच की फोटो काय आता म्हणजे देवीचं नाही तर कुठं तर शिवाजी महाराजचं, राधाकृष्णाचं फोटो घेतला आणि त्याच्या घरापाशी गेला. बर. तो लय गरीब होता. तो काय असं काय म्हणून काय घातलं नव्हता. त्याचं असंच होतं, म्हणजे एक घर होतं आणि तो घरामध्येच हे केलं, एंगेजमेंट केलता. बर. काय झालं, मग आम्ही त्यांच्या घरला गेलो. तिथे आजी बसलेली. मग आजी म्हणते आम्हाला बघून नवरा बायको, त्या नवरा बायकोला बाहेर बोलू द्या, यांचं पाया पडा म्हणते. मी म्हणलो आमचं पाया पडू नका, आता आम्ही त्यांचं पाया पडायला पाहिजे, कारण आमचा दोस्त लगीन केला. समझ रहे हो आप? मग ते आजी म्हणली राहू दे, चला आता. मग मी आत गेला. असं एक आत रूम होतं ना, रूम मध्ये आता गेलं. मग दोस्ताला म्हणलं बाबा भावा, लय मोठं काम केलास, एंगेजमेंट झालं, आमचं अजून काहीच नाही. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. तर मग तो म्हणला काय करतो बाबा, झालं काय, घरातले लय प्रेशर कराल ते. मग ठीक आहे म्हणलं. मग काय झालं, आता फोटो आणले. फोटो आणलं, मग आता फोटो आता हे काढायला पाहिजे, फोटो काढायला पाहिजे की. होय. आता ते गिफ्ट आणलं, फोटो काढायला पाहिजे की. मग काय झालं, तो मेन तो हे आहे बघा त्यांचं, म्हणजे त्याचं लग्न झालं की एंगेजमेंट, तो थांबलेला सेंटरला. मग मी थांबलो त्याच्या बाजूला, माझ्या बाजूला एक दोस्त. आता मला सांगा, आता एंगेजमेंट आहे म्हटलं, 2 जण थांबलं पाहिजे, नवरा बायको. होय. आमच्या दोस्तांनी काय केलंय, त्या पहिला बालू सर म्हणलाय, आपण जाऊन थांबलाय, आम्ही फोटो काढले. मला काय आलं नंतर, मी म्हटलं उंडगीच्या नो रांडाच्या नाही, त्याचं एंगेजमेंट आहे, त्याला तर मध्ये घ्या पहिला. मग आणि मग नंतर मग त्या पुरगीला घेतलं मध्ये. मग थांबून मग आम्ही फोटो काढलं. दोस्ताला तुमच्यावर विश्वास नसेल. पवनीचं म्हणत होतो. असं झालं, म्हणजे असं काय काय स्टोरी अजून सिंगल आहे, त्याचं झालं एंगेजमेंट, डबल झाली तो. समझ रहे हो आप? तुमच्यावर विश्वास नसल्यामुळे तसं झाली ते.